आज आपण चाललेलो आहोत उत्तर प्रदेशमध्ये। उत्तर प्रदेशमधला बरेली हा जिल्हा आहे। त्या ठिकाणचं फतेहगंज पूर्वी नावाचा भाग आहे आणि या ठिकाणी शिवपुरी नावाचं गाव आहे। आता या गावामध्ये रामवीर शिवराज यांचा परिवार राहतो आहे। तर साधारणपणे 3 वर्षापूर्वी या रामवीरचं आरती नावाच्या एका तरुणीबरोबर लग्न झालेलं होतं। आता यांच्या घरामध्ये वडील शिवराज आणि पत्नी आरती आणि पती रामवीर अशा पद्धतीनं 3 जण राहत होते। आता हा जो रामवीर आहे तो मोलमजुरी करणारा होता आणि कामाच्या शोधामध्ये तो भटकत असायचा। त्याला दिल्लीमध्ये मजुरी करण्याचं काम मिळालेलं होतं आणि लग्नानंतर तो दिल्लीला पण गेलेला होता आणि सुरुवातीचे काही महिने त्याने या ठिकाणी काम केलं। त्या ठिकाणी त्यानं पैसा मिळवला आणि नंतर हा पैसा त्यानं आपल्या घरी पत्नीला पाठवला, वडिलांना पाठवला। काही महिने तिथं काम केल्यानंतर मग त्या ठिकाणी तो वैतागला आणि त्यानंतर मग दिल्लीतलं काम त्यानं सोडलं आणि सप्टेंबर 2023 या महिन्यामध्ये तो कायमचा आपल्या गावी शिवपुरी या ठिकाणी आलेला आहे। आता या सगळ्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की यांची परिस्थिती हालाकीची आहे, गरिबीची आहे आणि ह्या कामासाठी तो तिकडं जातो आणि त्याच्यानंतर हा सप्टेंबर महिन्यामध्ये माघारी येतो। आता गावामध्येच मग जे काही काम मिळेल ते काम तो करत होता आणि त्याच्यामध्येच तो आपल्या वडिलांचं, आपल्या पत्नीचं पालनपोषण करत होता। आता याच्यानंतर काही दिवस उलटले, सगळं काही सुरळीत आहे असं वाटत होतं, पण एक दुःखद घटना समोर येते। तारीख आहे 20 सप्टेंबर 2023। आता या दिवशी रामवीर जो आहे तो कामासाठी बाहेर पडला, म्हणजे कामाच्या शोधात बाहेर जातोय असं त्यानं घरच्यांना सांगितलेलं होतं, पण नंतर तो कधीही माघारी आलेला नाही। आता त्या दिवशीचा तो दिवस उलटला, तो माघारी आला नाही। आता घरचे सगळे टेन्शनमध्ये होते। दुसरा दिवस उजाडला तरीसुद्धा हा काही घरी आला नव्हता। वडील आणि पत्नी टेन्शनमध्ये होते आणि त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी फतेहगंज पूर्वी पोलीस ठाण्यामध्ये ते गेले आणि त्यांनी हा बेपत्ता झालाय अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली आहे। आता तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कारवाईला सुरुवात झाली, शोधायला सुरुवात झाली, चौकशीला सुरुवात झाली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 सप्टेंबर 2023ला आणि या सुमारास त्या भागातील महेशपूर नावाचं एक गाव आहे, तर त्या गावातील रेल्वे फाटकाच्या जवळ त्या रेल्वे रुळावरती एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता आणि रेल्वेच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झालेला होता। नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवलेलं आहे। पोलीस घटनास्थळी आलेले आहेत आणि मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ती ओळख पटली, हा मृतदेह रामवीरचा होता। आता त्यानंतर रामवीरच्या घरच्यांना माहिती देण्यात आली। आता त्या वडिलांना, त्या पत्नीला हा प्रचंड मोठा धक्का होता आणि त्यानंतर आता याच्या मृत्यूचा तपास चालू होता। अगोदर याचा गायब झाल्याचा तपास चालू झाला होता आणि आता याच्या मृत्यूचा तपास सुरू होतो। आता हे रामवीर जे आहे त्याची बॉडी सापडली, त्याच्यापासूनच काही अंतरावरती त्याची गाडीसुद्धा होती आणि त्या गाडीच्या बाजूला दारूच्या बाटल्या आणि दारूचा ग्लास होता। याचा अर्थ रामवीरनं अगोदर दणकून दारू प्राशन केली आणि त्यानंतर तो टिंग झाला आणि नंतर रेल्वे क्रॉसिंगवरती गेला आणि आपला देह रेल्वे रुळावरती समर्पित केला, म्हणजेच त्यानं आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता। आता एकतर याची गरीब परिस्थिती होती, त्याच्यामध्ये त्याला वेळेवरती काम मिळत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याला टेन्शन आलं होतं आणि यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा हा अंदाज समोर होता। पण त्याच्या वडिलांना मात्र ही आत्महत्या वाटत नव्हती। आपले सुपुत्र कसे आहेत आणि काय आहे हे प्रत्येक आईवडिलांना माहीत असतं, त्यामुळे आमचा मुलगा आत्महत्या करू शकत नाही, त्याचा घात झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे असं त्या वडिलांना वाटत होतं आणि त्यांनी तसं पोलिसांना सांगितलेलं होतं। पण याच्यामध्ये त्या बायकोचे विचार मात्र वेगळे होते आणि ही अबला नारी रडत रडत पोलिसांना सांगत होती की ही आत्महत्याच आहे, कारण आपल्या पतीला कामाचं टेन्शन होतं, कामाची काळजी होती आणि त्यामुळे त्यानं आत्महत्या केलेली असेल असं ती सांगत होती। आता या गोष्टीमुळे त्या पोलिसांना संशय येत होता। आता यावेळेस मग रामवीरचा एक नातेवाईक अशोक यानं पोलिसांना सांगितलं होतं की 2 दिवसापूर्वी रामवीरचा त्याला फोन आला होता आणि नंतर मात्र त्याचा फोन आलेला नव्हता आणि नंतर तो गायब झालेला होता। पण त्याच्या पत्नीची वागणूक जी आहे ती वागणूक चांगली नाही असं त्यानं पोलिसांना सांगितलं आणि याबद्दलची पोलिसांना सुद्धा माहिती मिळाली आणि नंतर पोलिसांनी तो पती आणि ती पत्नी या दोघांचेही फोन रेकॉर्ड किंवा CDR जे आहे ते त्यांच्या मोबाईल नंबरचं ते काढलं होतं। आता त्याच्यानंतर पत्नी जी आहे ती तासनतास एका फोन नंबरवरती सतत बोलत होती असं पोलिसांना आढळलं। त्यानंतर पोलिसांनी तो नंबर शोधला, तो नंबर निघाला मानवेंद्र नावाच्या एका तरुणाचा
आता अधिक तपास सुरू झाला. मानवेंद्र हा आरतीचा दूरचा भाचा होता. आता पोलिसांनी या दूरच्या भाच्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याचबरोबर त्याचे सुद्धा फोनचे रेकॉर्ड काढले आणि त्याच्यावरचा संशय जो आहे तो पोलिसांचा वाढला आणि मग त्याला ताब्यात घेऊन त्याला खाकीची म्हणजे काय म्हणतात तर खाकीचा खाक्या त्यांना दाखवला आणि त्यानंतर त्यानं ती जी पत्नी आहे अबला नारी आरती हिच्यासोबत आपल्या मित्राला बरोबर घेऊन रामवीरची हत्या केली असं त्यानं कबूल केलेलं होतं. आता ही हत्या का झाली होती, कशी झाली होती, तर या सगळ्या प्रकरणाला सुरुवात होते यांच्या लग्नापूर्वी, म्हणजे 3 वर्षापूर्वी या रामवीरचं लग्न झालं होतं. पण या लग्नाच्या अगोदरपासून आरती आणि मानवेंद्र यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं. मात्र आरतीचं रामवीरबरोबर लग्न झालं, पण लग्न झालं असलं तरी पण तिच्या प्रियकराबरोबर दुरावा आलेला नव्हता. कारण मानवेंद्र हा रामवीरचा मानलेला भाचा होता, जवळचा मानलेला होता. आणि म्हणजे या ठिकाणी आता मानवेंद्रची प्रेयसी, अगोदर ती प्रेयसी होती, आता ती त्याची मामी झाली होती आणि कामापुरती मामी असा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला होता. आता मामा जो आहे तो मोलमजुरी करणारा होता, त्याच्यामुळे त्याला बाहेर जायला लागायचं आणि बिचारा रात्रंदिवस मेहनत करत होता, 4 पैसे मिळवत होता. आणि इकडं त्याची बायको आणि मानवेंद्र म्हणजे त्याचा मानलेला भाचा आणि त्याची सख्खी बायको यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार चालू होते. या दोघांचंही अफेअर चालू होतं. घरात कोणी नसताना हे दोघं भेटायचे, सगळं काही सुरळीत चालू होतं. आणि घरात देखील तो भाचा असल्यामुळे त्याचं येणं जाणं वगैरे चालू होतं. आणि तो रामवीरला मामा म्हणायचा, आरतीला मामी म्हणायचा आणि अशा पद्धतीनं यांचं हे सगळं चाललेलं असताना याबद्दल कोणाला संशय येण्याचं काही कारणच नव्हतं. पण ती नंतर तासनतास याच्याबरोबर बोलते आहे वगैरे वगैरे हे सगळं समोर आलेलं होतं. पण सप्टेंबर महिन्यामध्ये रामवीर जो आहे तो परत गावाकडे, म्हणजे हा त्या दिल्लीला गेला, तिकडं काम करत होता, त्याच्यामुळे इकडे त्या पत्नीला आणि त्याच्या भाच्याला यांना चांगलं मोकळं रान मिळालेलं होतं. संधी मिळेल त्यावेळेस ते एकत्र येत होते. पण आता हा जो पती आहे तो पती पुन्हा गावाकडे आला सप्टेंबर महिन्यात आणि त्याच्यामुळे या दोघांचं भेटणं बोलणं कमी झालेलं होतं. आणि त्यामुळे मग आता त्या मानवेंद्रला आणि आरतीला त्यांच्या या प्रेमामध्ये रामवीर अडथळा वाटत होता, रोडा वाटत होता. आणि त्यामुळे मग त्या आरतीनं रामवीरला कायमचं संपवायचं अशा पद्धतीचा कट रचलेला आहे. 21 सप्टेंबर 2023ला रामवीर कामाच्या शोधामध्ये बाहेर जातोय असं त्यानं सांगितलं आणि तो घराच्या बाहेर पडला. आता त्यानंतर मग त्या आरतीनं लगेच मानवेंद्रला फोन केला किंवा त्याला कळवलं की हा घराच्या बाहेर पडलेला आहे. आणि मग रस्त्यामध्येच मानवेंद्र रामवीरला भेटला आणि मग त्याच्याबरोबर त्या मानवेंद्रच्या बरोबर मानवेंद्रचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे सौरभ. तर अशा पद्धतीनं मग ते दोघंजण त्यांनी त्या रामवीरला बरोबर घेतलं आणि म्हटले चला आपण हॉटेलमध्ये जाऊ, जेवण करू, खाऊ पिऊ, पार्टी करू वगैरे वगैरे वगैरे. आणि ते हॉटेलमध्ये गेले, खाल्ले पिल्ले आणि त्याच्यानंतर रामवीरला त्यांनी प्रचंड दारू पाजली आणि पूर्ण नशेमध्ये रामवीर त्या ठिकाणी टिंग झालेला आहे. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी ज्यावेळेस हा पूर्ण बेहोश होता, पूर्ण बेशुद्ध होता, त्यावेळेस मग हे महेशपूर या ठिकाणचं जे रेल्वे फाटक आहे त्या ठिकाणच्या रेल्वे रुळावरती तिथं त्याला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याला तिथं झोपवलं. आणि नंतर मानवेंद्र आणि सौरभ तिथून निघून गेले. नंतर रेल्वे आली, रेल्वेखाली हा चिरडला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की ही आत्महत्या आहे, पण नंतर मात्र त्या CDRमुळे आणि मोबाईलच्या या सगळ्या माहितीमुळे ही घटना उघडकीस आलेली होती. आता पोलिसांनी तात्काळ त्या पत्नीला, आरतीला, मानवेंद्रला आणि त्याचा मित्र सौरभ या तिघांनाही अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेलं आहे. भाच्याच्या प्रेमामध्ये मामी वेडी होते आणि ती स्वतःचा संसार या ठिकाणी मोडून टाकते, स्वतःच्या पतीची हत्या करण्याचा कट रचते आणि भाच्याच्या सोबत मिळून पतीला संपवून टाकते. आणि भाच्याबरोबर तिला कायम राहायचं होतं आणि जन्मभर आयुष्यभर इलू करायचं होतं. पण आता ते दोघंही तुरुंगामध्ये गेलेले आहेत आणि त्यांचं इलू त्या ठिकाणी संपलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घटना आपण पाठीमागच्या हजारो स्टोरीमधून ऐकलेल्या आहेत आणि यावरती मी अनेकदा बोललेलो आहे. पण याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे, जर कोणाचं बाहेर
अफेअर असेल किंवा कोणी बाहेर शेण खाण्याचं काम करत असेल तर त्यांनी बाहेरच शेण खावं, घरी तोंड मारूच नये, घरी येऊच नये आणि बाहेरच्या व्यक्तीबरोबरच संबंध ठेवावेत आणि घरच्यांना म्हणजे घरचं जर असेल तर सोडून द्या, कारण असं खून करण्यापेक्षा, मारामारी करण्यापेक्षा, हिंसाचार करण्यापेक्षा सोडून दिलेलं चांगलं. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्याचा जोडीदार हा अशा पद्धतीने वागत असेल, चुकीचं वागत असेल तर त्या व्यक्तीनं त्या जोडीदाराला विरोध करायचा नाही, त्याला अडवायच्या भानगडीत पडायचं नाही. उलट तो जसा वागतो आहे त्याचे सगळे पुरावे जमा करायचे आणि या व्यक्तीपासून कायदेशीरपणे वेगळं व्हायचं. पुन्हा पुन्हा सांगतो की आपल्याशी दुसऱ्यानं प्रामाणिक राहावं, हा बालिश विचार करणं आता सोडून द्या. फक्त तुम्ही स्वतःचा विचार करा, कारण हे कलियुग आहे. इथं कोण कधी कोणाला कसा कुठं धोका देईल सांगता येत नाही. परत एकदा सांगतो, त्यामुळे आपण आपल्याशी प्रामाणिक राहा, पण दुसऱ्यानं आपल्याशी प्रामाणिक राहावं हा बालिश विचार आता करणं प्रत्येकानं सोडून दिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.